ज्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल तिची लोकसंख्या असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत व्हावी ही आपली मागणी आहे, ते आमचं म्हणणं आहे. आम्ही आपल्याला सुखसोयी मिळाल्या पाहिजेत. अनेक वर्ष झाले आपण जंगलात राहतात, आपण महाराणामध्ये राहतात, आपण उंच टेकडीवर राहतात, ते आम्हाला माहिती. आतापर्यंत आपल्या घरापर्यंत जाणारे रस्ते नव्हते, आतापर्यंत आपल्याकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हत्या, दिवाबत्ती सुद्धा अनेक ठिकाणी नव्हती. पण या 10 वर्षामध्ये मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हापासून अनेक योजना, तांडा सुधारवस्तीच्या असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, रस्त्यांच्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या असतील, या मोदीजींनी या ठिकाणी आणलेल्या आहेत. आमच्या भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यांचा उल्लेख सगळ्यांनीच केला, मान्य केला. 1,500 रुपये मिळाले की नाही, 3,000 रुपये मिळाले की नाही म्हटल्यावर काही कुजबूज सुरू झाली. मला वाटतं काही महिला आमच्या भगिनी अजून राहिलेल्या आहेत. पण तुम्ही काळजी करू नका, फॉर्म भरणं सुरू आहे अजून. तुम्ही फॉर्म भरत राहा, तुम्ही फॉर्म भरला की तुम्हाला मागचेही पैसे मिळणार आहेत. आता पैसे मिळाले म्हणजे संपला असं नाही आहे. ज्यांनी फॉर्म भरले नाहीत ते उद्या फॉर्म भरा, परवा फॉर्म भरा, परवा भरा, 4-5-8 दिवसामध्ये फॉर्म भरा. तुम्ही जेवढे फॉर्म भराल तेवढे तुम्हाला मागच्या तुमच्याही खात्यामध्ये 3,000 रुपये येऊन पडणार आहेत. तुम्ही त्याची काळजी करू नका, काळजी करू नका. समाजाचा जो मागासलापण आहे, आर्थिकदृष्ट्या आम्ही नडलेलो आहोत, आर्थिकदृष्ट्या आम्ही कमकुवत आहोत, अशा आमच्या भगिनींना त्यांना स्वावलंबी करण्यासाठी ही योजना त्या ठिकाणी आणलेली आहे. या 1,500 रुपयामध्ये काय होतं, 18,000 रुपये तुम्ही लालच देतात, आमच्या बहिणींना विकत घेतात, अशी टीका टिप्पणी विरोधकाकडून केली जाते. आणि मला वाटतं आमच्या सुप्रियाताई या तर सकाळ झाली की फक्त याच्यावरच बोलतायत, बहिणींना विकत घेताय, त्यांना लालच दाखवताय. आता विरोधकांच्या पोटामध्ये मोठा गोळा आलेला आहे. आता एवढ्या भगिनी, आम्ही त्यांचे भाऊ, आता निवडणुकीमध्ये आपलं काय होईल अशी वाईट परिस्थिती विरोधकांची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि एवढा अपप्रचार होतोय, 2च महिने पैसे दिले जातील, पुढे तुम्हाला पैसे मिळणार नाही, नुसते फॉर्मच भरून घेतले जातील, अनेक अफवा, खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी तुमचा पालकमंत्री आहे. मी जरी जळगावचा असलो तरी चव्हाण साहेब इथे या ठिकाणी बसलेले आहेत, दुसरे खासदार आमच्या ठिकाणी आहेत, आमचे दोन्ही आमदार या ठिकाणी बसलेले आहेत. ही योजना कधी बंद पडणार नाही. प्रत्येक महिन्याच्या तारखेला तुमच्याकडे घरपोच तुम्हाला तुमच्या खात्यावर हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. काँग्रेसने भरपूर प्रयत्न केला, उद्धव ठाकरे यांनी भरपूर प्रयत्न केला, सुप्रियाताई, शरद पवार साहेब प्रयत्न करतायत, योजना बंद कशी पडेल. कोर्टामध्ये गेले, योजना बंद करा, थांबवा. अरे पण तुमच्या पोटामध्ये काय गोळा होतोय? गरीबाला तर 1,500 रुपये मिळतात आमच्या भगिनीला, तुमच्या पोटामध्ये काय दुखतंय? आणि म्हणून या ठिकाणी कोणी काळजी करत होता. आज मला एका पत्रकार बांधून विचारलं की याच्यामध्ये सुप्रियाताईंनी टीका केली. काय टीका केली? तर म्हणजे याच्यामध्ये एका माणसाचं पण नाव आलं. अरे म्हटलं आलं असेल, काही स्पेलिंग मिस्टेक झाली असेल लिहिताना, कानाविलांटी चुकली असेल. आता एका माणसाचं नाव समजा या योजनेमध्ये आलं चुकून, महिलांमध्ये 1 कोटी महिलांना पैसे दिले, त्यात एका माणसाचं नाव आलं, चुकून आलं असेल. त्याच्यामध्ये एवढं काळजी करण्यासारखं तुम्हाला पोटात दुखण्यासारखं काय? आता काय त्याच्या नाव आल्यामुळे सगळ्या महिलांचे खाते बंद झाले का पैसे येणं बंद झाले? पण काही ना काही कारण काढायचे, सरकारवर दोषारोप करायचे, या भगिनीची दिशाभूल करायची, हे काम त्या ठिकाणी चाललं आहे. म्हणून कुठल्याही प्रचाराला अपप्रचाराला बळी पडू नका. तुम्हाला 1,500 रुपये आमचे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी आहेत, अजितदादा या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत, तुमच्या खात्यामध्ये न चुकता आपलं सरकार पुढे जोपर्यंत आहे, मग तुम्ही 5 वर्ष राहो का, 10 वर्ष राहो का, 15 वर्ष राहो, तोपर्यंत हे कमी होणार नाही, उलट महागाई वाढेल, तसे तुमचे पैसे वाढतील. हे तुम्हाला मी खासपणे या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून काळजी करू नका. अनेक योजना आहेत. एसटी मध्ये आता महिला अर्ध्या तिकिटावर आहेत, अर्ध तिकीट आहे. आता 60 वर्षाच्या वरती एक ज्येष्ठ नागरिक आहे, त्याला 30,000 रुपये, एका घराला 30,000 रुपये पैसे घ्या, तीर्थयात्रेवर जा. केवढी मोठी योजना आहे सरकारची. काँग्रेसने पुढे घोषणा केली होती गरिबी हटाव. ही कधी केली होती? ही 40-50 वर्षापूर्वी इंदिराजी असताना केलेली होती. कोणाची गरिबी हटवली? आज मोदीजी पंतप्रधान झाले, 10 वर्ष झाले, प्रत्येकाच्या घरी गॅस आला, या चुलीतून धुरातून मुक्त आमच्या बहिणींची केली. आता 3 सिलेंडर मोफत दिलेत. आता तुम्हाला बळकट पहा, रॉकेल पहा, याची गरज नाही. आमच्या बहिणीने लगेच लायटर लावलं, पेटवलं की लगेच गॅस सुरू होतोय, स्वयंपाक होतोय. राशन मोफत आहे तुम्हाला, सगळ्यांना राशन मोफत मिळतंय की नाही? कोरोनाच्या काळामध्ये राशन मोफत दिलं, कोरोना संपला, 3 वर्ष झाले, पंतप्रधान सांगितलं पुढचे 5 वर्ष रेशन मोफत, पुढे तुम्हाला कायम रेशन मोफत. ही पंतप्रधानांनी घोषणा केली. प्रत्येकाला घरकुल, प्रत्येकाला शौचालय,
प्रत्येकाच्या घरी 20 रुपये डिमांड होते लाईट, प्रत्येकाच्या घरी पाणी. काय कमी केलं आपल्याला? अल्पभूधारक शेतकऱ्याला 1,000 रुपये 12,000 रुपये वर्षाला त्याच्या घरी, भगिनींना 18,000 रुपये त्यांच्या घरी. किती योजना आहेत, किती योजना तुम्हाला सांगतो. तुम्हाला 50 योजना सांगेल. आमची मुलगी आहे, हुशार आहे, अभ्यासामध्ये तल्लख बुद्धी आहे तिची. 10वी झाली 12वी झाली, 5 लाख 10 लाख पुढचा खर्च लागतोय. डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय. 5 लाख 10 लाख आमच्याकडे शिक्षणाला खर्च नाहीये. पुढे तिला पुण्याला पाठवायचंय, मुंबईला पाठवायचंय, संभाजीनगरला पाठवायचंय, नाशिकला पाठवायचंय, खिशामध्ये पैसे नाही आहेत. हा सगळा शिक्षणाचा खर्च गेल्या 15 दिवसापूर्वी आपण निर्णय घेतला, आपल्या सरकारने घेतलेला. आता कोणी मुलगी असेल शिक्षणासाठी तिला पैसे नाही म्हणून तिने घरी राहता कामा नये, यासाठी सरकारने आता 5 लाख लागू 10 लाख लागू वर्षाला दिला. सगळा खर्च हे आपलं राज्य सरकार या ठिकाणी करणार आहे. एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. आमचे तरुण आहेत, पॉलिटेक्निक शिकलेले आहेत, ITI झालेले आहेत, शिकलेले आहेत, फॅक्टरीमध्ये नोकरी करायची आहे, जा तिथे 8,000 रुपये 10,000 रुपये पगार सरकार त्याला देईल, सरकार देणार आहे. लाडका भाऊ आमचा, आम्ही त्याला त्या ठिकाणी पगार सुरू केलेला आहे. अनेक गोष्टी आहेत त्या सांगत म्हणजे तासभर बोलणार नाहीत. इतक्या मोठ्या योजना या सरकारने केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने गरिबी हटवण्याचं काम आपल्या सरकारने या 10 वर्षात या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर देशही पुढे चाललेला आहे, वेगाने पुढे चाललेला आहे. मोदीजींचं नाव अख्ख्या जगभर या ठिकाणी आहे. 370 कलम काश्मीरचा असेल, राम जन्मभूमीचा प्रश्न असेल, काशी विश्वेश्वराचा प्रश्न असेल, मथुरेचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न आम्ही चुटकी सरशी मार्गी लावलेले आहेत. अनेक वर्षापासून जे प्रश्न होते हे सगळे आम्ही मार्गी लावलेले आहेत. आणि म्हणून देशात नाही तर जगभरामध्ये एकच नाव घेतलं जातं आणि ते म्हणजे मोदीजींचं. ज्या गतीने आमचा देश पुढे चाललेला आहे, सगळं जग आवाज झालेलं आहे. सगळे आश्चर्याने तोंडामध्ये बोटं घालतायत की कुठे चालला देश. कोरोनाच्या काळामध्ये सगळे देश मागे गेलेत, आमची अर्थव्यवस्था पुढे चाललेली आहे. 11 नंबरवर मी 5 नंबर आलो, 5 नंबरवर मला 3 नंबरवर जायचं आहे. आणि हा देश जगामध्ये एक दिवस महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, सुपर पॉवर झाल्याशिवाय राहणार नाही, विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही. हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये होणार आहे. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागेल, खंबीरपणे. परवाचा किस्सा तुम्हाला माहिती आहे, बांगलादेशामध्ये काय युद्ध पेटलेलं आहे. बांगलादेशामध्ये त्या ठिकाणी काही राजकीय अस्थिरता झाली, पंतप्रधान पळून गेल्या, पण त्यानंतर जे दंगे उसळले त्या दंगेमध्ये आमच्या किती कत्तली झाल्यात, किती हिंदूंचे मंदिरं नष्ट झालीत, सगळे आमची देवालय नष्ट झालीत, आमची श्रद्धास्थाने नष्ट केली गेलीत, आमच्या लहान लहान मुली आहेत त्यांच्यावर केवढा अत्याचार झाला, किती कोणी शब्दामध्ये सांगून सांगणार नाही इतका वाईट अत्याचार तिथल्या नराधामांनी आमच्यावर त्या ठिकाणी केला. काय चूक होती आमची? आम्ही सगळे इथे गुन्हे गोविंदाने राहतो आणि तुमच्याकडे आमचा थोडासा समाज त्या ठिकाणी 5-7% त्याच्यावर एवढा अन्याय करायचा, एवढा अत्याचार करायचा. आणि म्हणून मित्र, पुढचा येणारा काळ हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. ही वेळेची काळाची गरज आहे की कोणाचं सरकार आणायचं, कोणाच्या हातात देशाची सूत्र द्यायची, कोणाच्या हातात देश सुरक्षित राहील, ही विचार करण्याची वेळ आहे. आणि म्हणून मोदीजी सारखं एक सक्षम नेतृत्व आपल्या या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि त्यासाठी मी पुन्हा आपल्याला विनंती करेल की त्यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागेल. आज अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं, पवित्र अशा कार्यासाठी मला उपस्थित राहता आलं. आज दोन्ही महाराज आहेत, पद्मिनी आहेत, त्यांचे दर्शन मला या ठिकाणी घेता आले. त्याबद्दल आयोजकांचे विशेष करून चव्हाण साहेबांचे पुन्हा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. अजून आपल्या काही योजना असतील, चव्हाण साहेबांनी सांगितलं आपण मंत्री म्हणून, कारण हे खाते माझ्याकडे पण येतं कार्यक्रमात हेगो जावा 1 मिनिट बेसो. आणि म्हणून याला काही कमी निधी लागत, अजून काही निधी लागत असेल, काही कमी पडत असेल तर निश्चित ती देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणूनही माझी आहे आणि या खात्याचा मंत्री म्हणूनही माझी आहे. तिथे आम्ही कधी काही कमी पडू देणार नाही, एवढी ग्वाही मी आपल्याला प्रसंगी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. तपस्वी रामराव महाराज की. नानक्या बापू 1 मिनिट आणि बापू 1 मिनिट बोल. रोज नांदेडला आपल्याला कल्पना असेल, गावाच्या बाहेर कुठलं गाव आहे ते? महाटेकडी. पण इथे 1 एकर जागा, मी पालकमंत्रीला आपण 1 एकर जागा आपल्या समाजाची धर्मशाळा बांधण्यासाठी, त्या ठिकाणी कार्यालय करण्यासाठी, मोठं एक हॉल बांधण्यासाठी आपण त्या 1 एकर जागा त्या ठिकाणी दिलेली आहे. मला माहिती आहे या ठिकाणी अनेक नवीन जोडपी या ठिकाणी लग्नानंतर येतात, दर्शन घेतल्यानंतरच या ठिकाणी ते आपल्या प्रपंचाची सुरुवात करतात. मालटेक आणि 1 एकर जागा, 1 एकर जागा महाराज की.
आणि या नुसती जागा देऊन चालणार नाही, तर याला जो खर्च लागणार आहे तो सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करूया असं आश्वासन मी आपल्याला या प्रसंगी देतो आणि पुन्हा आपली रजा घेतो. धन्यवाद. यानंतर